भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता त्यांना वंदन करून आम्ही घरी आलो आणि सकाळी उठल्यानंतर मी छानपैकी आवरून घेतलं. मला दारामध्ये रांगोळी काढायची होती. छान असा ड्रेस घालून माझं आवरून घेतलं पहिल्यांदा आणि त्यानंतर मी घरापुढे स्वच्छता केली आणि त्यानंतर मी छानपैकी रांगोळी काढायला घेतलेली. तुम्हाला माझी रांगोळीची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी घरापुढच्या पायऱ्यांवर पण कायम रांगोळी काढत असते. मस्तपैकी घरापुढे सजावट करून घेतली आणि आज जयंतीनिमित्त मम्मीने छानपैकी जेवण केलेलं. मसाले भात, पनीरची भाजी, चपाती आणि गोडाचा शिरा. आणि मी ऐनवेळेस जयंतीचा ड्रेस घेतलेला त्यामुळे मी तो पप्पांकडून फिटिंग करून घेतला. बाकी हा माझा जयंतीसाठी घेतलेला ड्रेस आहे. मला तर खूप जास्त आवडलेला. तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि बाकी ड्रेस तर छान होताच, पण मी बाकी नट्टापट्टा पण खूप जास्त केलेला. छानपैकी आवरलेलं मी, कारण का दरवर्षीप्रमाणे आम्ही भीमजयंती बघायला जातो पूर्ण फॅमिली मिळून. गेल्या गेल्या तर आम्ही बाबासाहेबांच्या स्टॅच्यूपाशी जाऊन वंदन करतो आणि त्यानंतर पूर्ण बारामती फिरतो. आणि जयंती म्हटलं की DJ असतात, ढोलताशा पथक असतात, वेगवेगळ्या मंडळांनी केलेली वेगवेगळे डेकोरेशन असतात, रॅली असतात. रॅलीमध्ये पण वेगवेगळे प्रकारच्या रॅली असतात. हे बघायला इतकं जास्त भारी वाटतं ना, अक्षरशः जोश येतो अंगामध्ये. आणि खरं तर 14 एप्रिलचा दिवस जयंतीचा असतो हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण खरं तर हा बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यभर केलेला कष्टाचा आणि त्यांनी आपल्याला मिळवून दिलेला स्वातंत्र्याचा हा दिवस असतो. आणि बाबासाहेब कायम म्हणायचे की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील ना तर त्यातल्या 1 रुपयाची भाकरी घ्या जी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि राहिलेल्या 1 रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या जे तुम्हाला जगायचं कसं ते शिकवेल. आणि त्याचमुळे बाबासाहेब ज्यांना गुरु मानायचे अशा ज्योतिबा फुलेंचं मी एक पुस्तक खरेदी केलं आणि आजचा दिवस तर माझ्यासाठी खूपच जास्त छान गेला.